मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठी प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यामध्ये होणाऱ्या सामन्याचे ड्रीम 11 प्रेडिक्शन। आपणास ग्रँड लीगमध्ये कोणाला घ्यायचे, स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायचे, ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहेत या मॅचसाठी। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, सर्वात आधी हा सामना दिल्लीच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। दिल्लीच्या फिरोजशाह कोटला या ग्राउंडवरती हा सामना खेळवला जाणार आहे। तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे आणि तेथील पिच हाय स्कोरिंग पिच आहे। मागील सामन्यामध्ये त्या ग्राउंडवर 266 धावा झाल्या होत्या। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम आपणास कशी बनवायची आहे, कोणते ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया या मॅचसाठी ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहेत। मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% पेक्षा कमी आहे असे प्लेयर्स, आणि प्रत्येक ड्रीम टीममध्ये 2-3 प्लेयर्स असे असतातच, आपण खात्री करून घेऊ शकता। तर सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण कोण आहेत या मॅचमध्ये। पोरेल, बॅटिंगमध्ये डेव्हिड मिलर, पृथ्वी शॉ, ऑलराऊंडरमध्ये शाहरुख खान, ललित यादव, बॉलिंग सेक्शनमध्ये नॉर्किया, नूर अहमद, मुकेश कुमार आणि संदीप वारियर आणि साई किशोर, हे 10 प्लेयर ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत ज्याचे सिलेक्शन 30% पेक्षा कमी आहे। तर या प्लेयरला कोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला ट्राय करायचे आहे। पोरेल एवढाच चांगला होणार नाही आपल्यासाठी, परंतु दिल्लीची पहिली बॅटिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता। डेव्हिड मिलर आज गुजरातची पहिली बॅटिंग असेल तर डेव्हिड मिलर आज 100% चालेल। गुजरातच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये 100% आज आपण डेव्हिड वॉर्नरला घेऊ शकता। पृथ्वी शॉ सुद्धा आज दिल्लीची पहिली बॅटिंग असो बॉलिंग असो, आजच्या मॅचमध्ये तो आपल्यासाठी चांगला पर्याय ठरणार आहे। 40-50 धावा आपल्यासाठी तो करून देईल असे माझा अंदाज आहे। शाहरुख खान एखाद्या ग्रँड लीगमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता, चांगला फॉर्ममध्ये नाही तो। गुजरात टायटन्सची पहिली बॅटिंग असेल आणि दिल्लीच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्याला आपण ट्राय करा। ललित यादव गुजरातकडे मिडल ऑर्डरमध्ये लेफ्ट हँडर आहेत, तर त्यांच्याविरुद्ध तो बॉलिंग करू शकतो आणि बॅटिंगकडून सुद्धा पॉईंट देईल। तर दिल्ली कॅपिटलची पहिली बॅटिंग असेल आणि दिल्लीच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर आपण एखाद्या टीममध्ये त्याला ट्राय करू शकता। नॉर्किया लास्टच्या षटकामध्ये बॉलिंग करतो, तो त्याला विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत। तर नॉर्कियाला दिल्लीची पहिली बॉलिंग असेल तर आपण त्या केसमध्ये त्याला ट्राय करू शकता। मुकेश कुमार दिल्लीच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर दोन्ही केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। दिल्लीची पहिली बॅटिंग असो बॉलिंग असो, दोन्ही केसमध्ये तो आपल्यासाठी चांगला ठरेल। नूर अहमद गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता आणि गुजरातच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर आपण त्याला ट्राय करू शकता। संदीप वारियर गुजरात टायटन्सची पहिली बॉलिंग असेल आणि गुजरातच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्यालाही आपण ट्राय करू शकता पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये। साई किशोर गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग असेल आणि गुजरातच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्याला ट्राय करू शकता। तर कोणत्या कंडिशनमध्ये कोणते प्लेयर ट्राय करायचे हे आपण असं मी सांगितले। तर आपण ह्या मॅचमध्ये एक्झॅक्टली 3-4 प्लेयर सिलेक्ट करणार आहोत, तर पाहूया। तर या मॅचमध्ये डेव्हिड मिलर, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार आणि नूर अहमद हे 4 प्लेयर्स आज परफॉर्म करील असे माझे प्रेडिक्शन आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ट्रम्प कार्ड कॅप्टन कोण कोण होणार आहेत ज्याला सर्व लोक कॅप्टन करत नाहीत। मी आपणास काल सांगितले होते मार्कस स्टोइनिस आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर कॅप्टन आहे आणि त्याने चांगली कामगिरीसुद्धा केली। तर असे ट्रम्प कार्ड कॅप्टन आपण कोणाला करू शकता हे पाहूया। तर हे सर्व कॅप्टन चॉईस आहेत। डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत आणि शुभमन गिल आणि रशीद खान हे 4 सर्वांचे कॅप्टन वाईस कॅप्टन असणार आहेत। तर या मॅचमध्ये पृथ्वी शॉ, जेफ फ्रासर मरुक आणि शाहरुख खान हे आपल्यासाठी ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन ठरणार आहेत। आज पृथ्वी शॉला आपण एखाद्या ग्रँड लीगच्या टीममध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता, तो आज चांगला खेळेल असा माझा अंदाज आहे। जेफ फ्रासर मरुकला सुद्धा कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता। साई सुदर्शन चांगला पर्याय होणार आहे आपल्यासाठी कॅप्टन वाईस कॅप्टनचा। तर हे 3 प्लेयर ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन आहेत। रिषभ पंत, शुभमन गिल, डेव्हिड वॉर्नर आणि रशीद खान हे कॉमन कॅप्टन वाईस कॅप्टन आहेत, पण ट्रम्प कार्ड हे तिघांना आपण कॅप्टन वाईस कॅप्टन एखाद्या टीममध्ये करू शकता।
तर आपल्याला थोडी रिस्क घेतल्याशिवाय ग्रँड लीग आपण जिंकत नाही. आपल्याला ग्रँड लीग मोठी लीग जिंकायची असेल तर इतरांपेक्षा थोडे वेगळे करावे लागेल. तर ह्यांना आपण कॅप्टन वाईस कॅप्टन एखाद्या टीममध्ये करू शकता. तर मित्रांनो हे चाले नाहीत तर उद्या आपण माणसाला तुम्ही या प्लेअरला सांगितले होते पण ते चाले नाहीत. तर मित्रांनो हा सर्व प्रेडिक्शनचा खेळ आहे. ड्रीम 11वर कोणीसुद्धा प्रेडिक्शन करू शकत नाही. स्वतः धोनी, विराट कोहली, रोहित शर्मासुद्धा कोण खेळेल याचा अंदाज लावू शकत नाहीत. तर हा गेम आहे तरी एन्जॉय करा आणि कोणाकडून उधार पैसे घेऊन लावू नका. तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपण आज कशी बनवायची आहे. स्मॉल लीगमध्ये रिषभ पंत, वृद्धिमान सालासुद्धा आपण ट्राय करू शकता परंतु त्याचा फॉर्म चांगला नाही आणि विकेट किपिंग बॅटिंगकडून वृद्धिमान 6 पॉईंट देईल तर त्यालाही आपण ट्राय करू शकता. शुभमन गिल, डेव्हिड वॉर्नर, साई सुदर्शन आणि जेफ्रासर मरोक, अक्षर पटेल, ए उमर जायला सुद्धा आपण ट्राय करू शकता. बाकी कोणी चांगला नाही बॅटिंगमध्ये. डेव्हिड मिलरला गुजरात टायटन्सची पहिली बॅटिंग आली तर ट्राय करू शकता. पृथ्वी शॉला आपण रिस्क म्हणून स्मॉल लीगमध्ये सुद्धा ट्राय करू शकता. तर बॉलिंगमध्ये कुलदीप यादव, रशीद खान आणि मोहित शर्मा. खलील अहमद दिल्ली कॅपिटलची पहिली बॉलिंग असेल तर मुकेश कुमारला सुद्धा दिल्ली कॅपिटलच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करणार आहोत. आणि वृद्धिमान 6. तर कॅप्टन वाईस कॅप्टन प्लेयर हे टॉस झाल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. 1-2 ट्रम्प प्लेयर असतात स्मॉल लीगमध्ये. स्मॉल लीगमध्ये 7 ते 8 प्लेयर कॉमन असतात आणि 1-2 प्लेयर ट्रम्प कार्ड प्लेयर असतात आणि कॅप्टन वाईस कॅप्टन फक्त चेंज असतो. तर यामध्ये स्मॉल लीग असते. तर कॅप्टन आपण करणार आहोत आज शुभमन गिल आणि आपला वाईस कॅप्टन असेल डेव्हिड वॉर्नर. आपण रिषभ पंतला सुद्धा कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. साई सुदर्शन सुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय असणार आहे. रशीद खानला सुद्धा गुजरात टायटन्सची पहिली बॅटिंग असेल तर त्यालाही स्मॉल लीगमध्ये आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा. थँक्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि आमची फायनल टीम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र.